नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज बघूया आपण मार्केटमध्ये काय केलं आणि उद्या काय करणार आहोत, ठीक आहे. आज मार्केट काय झालं, फ्लॅट ओपन झालं. आपला सिंपल प्लॅन होता, की जो डे हाय आहे, जोपर्यंत तो टेस्ट होत नाही तोपर्यंत आपण म्हणजे बेअरिश आहे, ठीक आहे. तर मग हा जेव्हा टेस्ट झाला आणि त्यानंतर हे कॅन्डल जेव्हा हाय मारली ना, प्रिव्हियस कॅन्डलचा जो ब्रेकआउट कॅन्डलचा हाय जो टेस्ट केला ना, त्यानंतर आपण बुलिश झालो. साधारण आपण इथे बुलिशचा एक स्कॅल्प टाकला, जो की आपण एवढाच कॅप्चर केला. आणि त्यानंतर आपला इथं ॲक्चुअली ॲडव्हान्स प्लॅन आपला असा होता, की ह्या सपोर्टच्या खाली आपला हे होता, नाही का, सेल होता. पण तो कधी होता, तर हा जर टेस्ट हाय नसता झाला, तर आपण इमिडिएट आपण लगेच सेल ऑफचा प्लॅन केला असता. आणि त्यानंतर आपण काय केला, तो प्लॅन करण्याच्या ऐवजी आपण बुलिशचा प्लॅन केला. बुलिशमध्ये आपण स्कॅल्प टाकला आणि बाहेर निघालो. त्यानंतर हा जो सेल ऑफचा प्लॅन होता, तो ॲक्टिव्हेट झाला, पण तो नंतर खूपच उशिरा ॲक्टिव्हेट झाला. सो आपण हा ट्रेड काय नाही घेतला, मिस केला. आपल्याला फक्त एकच ट्रेड झाला तो, की हा ट्रेड झाला बुलिशचा स्कॅल्प. आणि ओव्हरऑल जर बँक निफ्टीमध्ये जर बघितलं, 1 मिनिटं. बँक निफ्टीमध्ये आपण ठीक आहे. तर बँक निफ्टीमध्ये ह्याच्यावरती आपण बुलिश होतो. ह्या कॅन्डलला बुलिश होतो. बराच वेळ टाईम स्पेंड केला त्याने प्रीमियम डिके केला. सो आपण इथे कुठेतरी एक्झिट झालो. ह्या कॅन्डलला आपण एक्झिट झालो आणि त्यानंतर मग हा इकडे आपला मारून पुन्हा तो सेल ऑफ कंटिन्यू झाला. ठीक आहे. तर बँक निफ्टीमधला हा ट्रेड जो होता, तो आपला कॉस्ट टू कॉस्ट निघाला. ठीक आहे. आणि निफ्टीमध्ये जर बघितलं तर निफ्टीमध्ये एकच ट्रेड आपला जो सापडला. कारण आपण लगेच आपण म्हणजे बाय सेल करत नाही. थोडासा वेट करतो, कन्फर्मेशन घेतो आणि त्यानंतर ट्रेड करतो. ठीक आहे. आणि प्लॅननुसार आपण ट्रेड करतो. विथआऊट प्लॅन आपण ट्रेड नाही करत. ठीक आहे. तर असा होता आजचा दिवस. ठीक आहे. तर उद्यासाठी आपण बघूया. उद्यासाठी एक विषय काय झालाय, उद्यासाठी ना हा हाय आणि हा लो हे एक मार्केटला एक ट्रॅप एरिया सापडलाय. म्हणजे ऑप्शन सेलरसाठी हा एक ट्रॅप एरिया. जोपर्यंत ह्या रेंजमध्ये आहे ना, तोपर्यंत थोडं मार्केटमध्ये ते कॉम्प्रेस करायचा प्रयत्न करतील. ठीक आहे. म्हणजे हा हाय टू हा लो. हा लो मी मार्क केलाय आणि क्लिअर कट डिरेक्शन मिळावी म्हणून मी थोडंसं हे केलं. एक डेली टाईम फ्रेममध्ये पण व्ह्यू सांगतो. डेली टाईम फ्रेममध्ये जर बघितलं, तर हा डोजी बनला. हा सेलिंगला एक पॉज मिळाला. त्यानंतर पुन्हा एक रिटेस्ट मिळाला आणि आता कदाचित कंटिन्यू होऊ शकतो. ठीक आहे. तर कंटिन्यू एवढा इझिली लगेच सेल ऑफ होणार नाही. थोडासा ते मार्केट ट्रॅप वगैरे करायचा प्रयत्न करेल. त्यानंतर तो अनएक्सपेक्टेड सेल ऑफ होऊन जाईल आपल्याकडं. म्हणजे जर हा सपोर्टच्या खाली निघाला ना, तर ते जास्त दिवस नाही राहिले सेल ऑफ म्हणजे ब्रेक करायला. 22.800 जो हा जो सपोर्ट आहे ना, हा हा लो ब्रेक करायला जास्त वेळ नाही राहिला. तो आता कमी वेळातच आपल्याला मला वाटतंय टार्गेट मिळेल. आणि त्यानंतर मग आपला पोर्टफोलिओ लाल बनायला चालू होईल. मग साधारण टार्गेट इथपर्यंत असेल आपलं. अ, 21,900, 21,900च्या आसपास, 21,800-900च्या आसपास इथं आपल्याला टार्गेट असेल. ह्याच्यापेक्षा आपण जास्त खाली एक्सपेक्ट नाही करत. कारण हा जो होता ना, हा ट्रॅप एरिया होता. रिटेस्ट कुठं झालं नव्हतं. हे डायरेक्ट ब्रेकआउट नंतर कंटिन्यू झालेलं. ठीक आहे. तर असा असतो विषय. उद्यासाठी सिंपल प्लॅन काय आहे? बाय सेल जास्त अग्रेसिव्हली करू नका. डे लोच्या खाली तर बेअरिशनेस कंटिन्यू आहे. डे हायच्या वरती काही जास्त काही बुलिश नाहीये. जोपर्यंत ह्याच्यावरती सस्टेन करून हायर हाय बनवत नाही, तोपर्यंत आपण हे नाही. हा हा पण डे हाय आणि डे लो का मार्क केलाय, तर हे एक ऑप्शन सेलरची रेंज असेल असं आपलं एक्स्पेक्टेशन आहे. ठीक आहे. ह्या रेंजमध्ये मग स्कॅल्पिंग करू आपण बिंदास याच्यामध्ये. प्रॉपर सपोर्ट रेझिस्टन्स ज्या पद्धतीने वर्क करतील त्या पद्धतीने आपण प्लॅन करू. ठीक आहे. पण ओव्हरऑल ही रेंज जी आहे ती ऑप्शन सेलरसाठी आहे. ठीक आहे. तर आपले व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक यू.